तुम्हाला काहीतरी करायचं असतं आणि तुम्ही ते एखाद्या व्यक्तीला सांगता की मी ना असा करायचा विचार करतेय किंवा मी ना असं करणार आहे, आणि मग ती गोष्ट होतच नाही. झालंय का असं तुमचं कधी? गॅरंटीड असं अनेकदा झालं असणार आहे. कारण गोष्टी शेअर करत असाल तर जरासं थांबा. तुम्ही कोणत्या गोष्टी शेअर करताय, कोणाला सांगताय, कितीही जवळचा व्यक्ती असो, पण खरंच तो तुमचं चांगलं चिंतोय का, की मनात थोडीशी जेलसी आहे, हे तुम्हाला माहिती नसतं. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या कोणासोबतच शेअर करू नका. तुमच्याकडेच ठेवा, सिक्रेट ठेवा. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय 2025 जानेवारी लेवल अप सिरीज, ज्यामध्ये 31 दिवसांमध्ये 31 व्हिडिओ मी आणतीये. अँड द व्हिडिओज आर पॅक्ड विथ टिप्स अँड इन्साइट्स ऑन प्रोडक्टिव्हिटी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, प्रोडक्टिव्हिटी, बरंच काही आहे. त्याच्यामुळे ही सिरीज खूप क्लोजली फॉलो करा. सुरुवात करूया आपल्या फर्स्ट पॉइंट पासून. पहिली गोष्ट जी कोणालाही सांगायची नाहीये, दॅट इज युअर फ्युचर प्लॅन्स. तुमच्या भविष्यात काय करायचंय तुम्हाला, किंवा तुमचं ड्रीम प्रोजेक्ट काय आहे, याबद्दल जास्त माहिती देणं प्लीज 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 थांबवा. कारण तुम्ही ज्या उत्साहाने सांगता तितक्याच ताकदीने लोकांच्या रिॲक्शन्स पण मिळतात. काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सांगितलं की मला अमुक एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, तर काही लोक तुम्हाला प्रोत्साहन देतात, पण काही जण तुम्हाला भलताच सल्ला देतील. काही जण तुम्हाला सांगतील अगं हे शक्य नाहीये, असं करू नको असं म्हणतील. किंवा काही जण मनातून तुमचा वाईट विचार करतात, त्यामुळे ना बॅड वाईब्स तयार होतात. आणि अशा निगेटिव्हिटीमुळे तुमच्या प्लॅन्सवर खूप घाण परिणाम होतो. सो आपण कोणत्याही गोष्टीचं डिटेल जेव्हा तुम्ही सांगताय ना, तर असं डिटेल सांगूच नका पहिली गोष्ट. कारण का त्याच्या मागे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा काम करत असते. जर तुम्ही तुमचं उद्दिष्ट जाहीर केलं ना, तर त्याची ताकद कमी होण्याची शक्यता असते असं मला वाटतं. कारण जगाला माहिती झाल्यावर की तुम्ही काय करणार आहे, ती गोष्ट ना आधीच युनिव्हर्समध्ये पसरते आणि मग ती पूर्ण होण्याची शक्यता कमी होते. सो त्यामुळे तुम्ही फ्युचर प्लॅन स्वतःकडे ठेवा, त्यावर छानपैकी काम करा आणि तुम्हाला फळ मिळाल्यावरच ते लोकांपुढे आणा. अगेन, काही लोकांना हे पटणार नाही, पण माझे पर्सनल अनुभव आहेत असे. तुमच्याबरोबर असा काही किस्सा झालाय का की तुम्ही एखादी गोष्ट आधीच अनाऊन्स केली पण ती गोष्ट झालीच नाही? मला नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा तुमचे एक्सपिरियन्सेस. माझं तर असं स्ट्रॉंग मत आहे, मी तर सांगत नाहीच कोणाला जोवर काहीतरी माझं जे झालं, म्हणजे एखादी गोष्ट झाल्यावरच मी अनाऊन्स करते. अँड दॅट इज द बेस्ट वे. सेकंड इज पर्सनल स्ट्रगल्स. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी काही दुःख आहेत. ओके, आपलं दुःख शेअर करणं आपल्याला हलकं करेल असं वाटणं स्वाभाविक आहे, पण नेहमी असं होतच असं पण नाही. तुमचं दुःख कोणाशी शेअर करताना तुम्हाला कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया मिळेल याचा अंदाज घेणं जरा कठीण असतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की समोरची व्यक्ती तुमचं दुःख समजून घेईल, तुमचं सांत्वन करेल, पण काही वेळेला असं होतं की लोक जे आहेत ना, त्यांच्या ऑलरेडी त्यांच्या समस्यांमध्ये इतके व्यस्त असतात, अडकलेले असतात की तुमचं दुःख समजून घेण्याऐवजी तुम्हाला आणखीन दुःखी करू शकतात. सो काही लोक तुमच्या दुःखाचा फायदाही घेऊ शकतात, त्यातून स्वतःसाठी आनंद शोधतात, अशीही लोक असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्याला सांगितलं की तुम्हाला कामाच्या ठिकाणी कसे प्रॉब्लेम्स आहेत, तर काही लोक त्यावर तुमचं मन हलकं करण्याऐवजी तुमच्यावर टीका करतात किंवा तुमच्या चुका दाखवतात. हे तुमच्या मनातली खदखद आणखीन वाढवू शकतं. आणि याशिवाय लोक काही वेळेला तुमचं दुःख इतरांबरोबर शेअर करतात, तेही तुम्हाला न सांगता. सो तुमचं वैयक्तिक जे पर्सनल तुमचं जे काही दुःख असेल ते एकदम सार्वजनिक चर्चेचा विषय बनण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा जे प्रायव्हेटपणा असतो, खाजगीपणा असतो ना, ते कुठेतरी हरवतं. आणि त्यामुळे तुमचं दुःख सांगायचं असेल तर अशा व्यक्तींसोबत शेअर करा जी खरंच तुमच्यावर प्रेम करते, यू ट्रस्ट दॅट पर्सन, आणि तुम्हाला ते जज पण नाही करत. सो अशा लोकांबरोबरच शेअर करा. पण शक्य असेल तर स्वतःच्या दुःखावर स्वतः काम करा, मेडिटेशन करा, पॉझिटिव्ह थॉट्स चा विचार करा आणि स्वतःसोबत वेळ घालवून तुम्हाला कसं तुमचं मन शांत करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला तुमच्या दुःखावर नियंत्रण मिळवता येईल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाल, रादर दॅन शेअरिंग इट विथ 10 ऑफ युअर फ्रेंड्स. थर्ड थिंग जी कोणालाही सांगायची नाहीये, तिसरी गोष्ट इज तुमचे फायनान्सेस. खूप मोठी चूक करतात बरेच जण, मी बघितलेलं आहे. फायनान्सेस सर्रासपणे शेअर करतात. आता बघा, अडचण असेल नसेल, सॅलरी शेअर करताय, जे काही आहे, एकतर ना पैशांची गरज, अडचणी किंवा आर्थिक परिस्थिती ही खूप वैयक्तिक आणि सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. ओके, आपण अनेकदा पैशांबद्दल बोलताना आपल्याला असं वाटतं की दुसऱ्या व्यक्तीकडून मदत किंवा योग्य सल्ला मिळेल, पण वस्तुस्थिती अशी आहे की सगळे लोक तुमच्या आर्थिक परिस्थितीला पॉझिटिव्हपणे समजून घेत नाहीत.
काही लोक तुमच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सांगितलंय की तुम्हाला पैशांची कमी आहे, तर ते तुमच्यावर हुकूम चालवण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमचं महत्त्व ते कमी मानतील. सो पैशांमुळे ते तुम्हाला तसं जज करतात. ओके, सो आणि काही जण तर ना अशा परिस्थितीचा फायदा घेण्यामध्ये तर नंबर 1 असतात. म्हणजे तुमच्याकडून स्वस्तात कामच करून घेतील किंवा तुम्हाला कमी लेखतील. तर लोक तुम्हाला सहानुभूती देण्याऐवजी टीका करू शकतात. अरे, पैसे नीट वाचवायला पाहिजे होते किंवा अजून चांगली नोकरी बघायला पाहिजे होतीस, असं काही काही उपदेश देतात. त्याच्यामुळे तुमच्या कॉन्फिडन्सवर सुद्धा परिणाम होतो आणि तुम्ही स्वतःला दोषी मानायला लागता. त्याचप्रमाणे तुमची आर्थिक स्थिती इतरांपर्यंत पोहोचल्यावर तुमच्या खाजगीपणावर पण अपघात होतो. आपला प्रायव्हेटनेस निघून जातो. सो काही लोक तुमच्या परिस्थितीचा मजाक उडवतील किंवा गैरवापर करतील. तर आता मग करायचं काय आहे? एकतर तुमचे आर्थिक मुद्दे फक्त तुमच्या जवळच्या लोकांशी शेअर करा. तुमचे पेरेंट्स असतील, तुमचे अगदी विश्वासू मित्र असतील किंवा तुमचे जे मार्गदर्शक आहेत, हे लोक तुम्हाला योग्य सल्ला देतील किंवा शक्य असल्यास काही मदत पण करतील. तुमच्या आर्थिक समस्यांवर स्वतः उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. बजेट बनवा. मी एक्सपेन्स ट्रॅकर आणि बजेटवर पण व्हिडिओ केलेला आहे, म्हणून म्हटलं की आत्तापर्यंतचे या 31 डेज 31 व्हिडिओज या सिरीजमधले आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर सगळे व्हिडिओज पहा. खूप वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवर खूप छान व्हिडिओ केलेले आहेत. खूप कष्टाने स्क्रिप्टिंग आणि शूटिंग करून छान छान व्हिडिओ आणले. त्याच्यामुळे प्लीज या सिरीजमधले 31च्या 31 व्हिडिओ बघायला विसरू नका. कमिंग बॅक टू बजेट. बजेट बनवू शकता तुम्ही. तुमचा खर्च मर्यादित करा आणि जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही सेव्हिंग करा. सेव्हिंग कसं करायचं ह्याच्यावर पण व्हिडिओ केलेला आहे. म्हटलं ना, खूप वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवर यावर्षी मी व्हिडिओ आणणार आहे. सो नक्की बघा. आता भविष्यात ना अशी परिस्थिती तुमची होऊ नये म्हणून आधीच थोडंसं फायनान्शियल प्लॅनिंग किंवा जास्त तुम्ही एज्युकेशनवर तुमच्या लक्ष द्या. तुमच्या आर्थिक परिस्थितीचं वैयक्तिक महत्त्व तुम्ही जाणून घ्या पहिले तर. ओके, तुमची आर्थिक स्थिती ही फक्त तुमची आहे आणि तिचं योग्य नियोजन तुम्ही केलं तर तुम्हाला इतरांकडून मिळणाऱ्या मतांवर अवलंबून राहण्याची गरज भासणारच नाहीये. ओके, सो keep your finances to yourself and work on them. Next is private relationships. चौथी गोष्ट म्हणजे तुमचं प्रेम असेल किंवा नातेसंबंध म्हणजे रिलेशनशिप्स असतील तर ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या खूप खास गोष्टी आहेत. ओके, ज्या फक्त तुम्हाला आणि जी ती व्यक्ती आहे त्यांनाच कळणार आहेत. पण तुम्ही या गोष्टी जर लोकांसमोर शेअर केल्या, तुमच्या रिलेशनशिपचा कोर आणि जो प्रायव्हेटनेस आहे ना, तो कुठेतरी हरवतो असं मला वाटतं. काय होतं, पहिले तर ना लोकांची मतं तुमच्या नात्याला प्रभावित करू शकतात. तुमचं रिलेशनशिप जगत जाहीर केल्यावर प्रत्येक जण त्यावर मत व्यक्त करायला तयार असतो. तुमचा पार्टनर योग्य आहे का, त्याच्याशी लग्न होणारच आहे का मग तुझं, असे प्रश्न विचारून लोक तुमच्या नात्यावर एकतर शंका निर्माण करू शकतात. सेकंडली, निगेटिव्ह विचार आणि वाईट नजरेचा धोका. बिलीव्ह इट ऑर नॉट, मी सुपरस्टिशियस आहे, मी वाईट नजर, बुरी नजर किंवा वास्तू, ॲस्ट्रॉलॉजी या सगळ्यावर माझा विश्वास आहे. सो मी हे सांगते, तुम्हाला पटत असेल तर बघा, नाही तर नेक्स्ट पॉईंटकडे स्किप केलं तरी चालेल. सो वाईट नजरेचा धोका असतो. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला तुमचं प्रेम सगळ्यात चांगल्या प्रकारे जगायला मदत करेल असं नाही. काही जण तुमच्यावर वाईट नजर टाकतात, काही जण तुमच्या नात्यात फूट पडण्याचा प्रयत्न करतात. तुमचा पार्टनर असा आहे का किंवा मग तुमचं नातं टिकणार आहे का, असे निगेटिव्ह क्वेश्चन विचारतात आणि तुम्ही परत मग डाऊटमध्ये जाता. तसं करायचं नाहीये. अजून काय प्रॉब्लेम होतो की तुमचं हे काही एक छान नातं आहे किंवा आपण ज्याला गुपित म्हणू, ते उघड झाल्यावर ना विश्वास एक गमवण्याची शक्यता असते. म्हणजे तुमच्या नात्यातले जे खाजगी क्षण आहेत, गोड आठवणी आहेत किंवा एखादा वाद झालाय तर ते लोकांसमोर नेल्यावर ना तुमच्या नात्याचा आदर कमी होतो, हे लक्षात ठेवा. सो अशा वेळी तुमचा पार्टनरही तुम्हाला जाब विचारू शकतो की हे सगळं तुला लोकांशी का शेअर करायचं होतं. त्याच्यामुळे तुमचं रिलेशनशिप आहे ना ते बिघडणार आहे. सो ते प्रायव्हेट ठेवा, रिलेशनशिपला वेळ द्या आणि प्रत्येक वाद लोकांसमोर नेऊ नका. तुमचं प्रेम किंवा नातं हे फक्त तुमचं आहे. ओके, जे ते जितकं खास तुम्ही ठेवाल तितकं अधिक ते मजबूत होणार आहे. ह्याच्यावर कायम मला असं सांगायचं वाटतं की जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते इंटरनली सॉल्व्ह करा. कितीही बेस्ट फ्रेंड असो तरी, म्हणजे आता आमचंच सांगते, जेव्हा आम्ही डेट करत होतो, आता तर आम्ही हस्बंड वाईफ आहोत, पण जेव्हा आम्ही डेट करत होतो, रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की जे काही आपल्यामध्ये भांडणं आहेत, प्रॉब्लेम आहेत, ते बसून कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवून सॉल्व्ह करायचे, रादर दॅन जे काही कॉमन फ्रेंड्स असतात ना आपले कॉलेजमध्ये, आपले त्या वयात सगळे कॉमन फ्रेंड्स असतात, त्यांच्याबरोबर डिस्कस आम्ही कधीच केलेले नाही आहेत. वर्सेस अजून माझे असे बरेच फ्रेंड्स आहेत की त्यांच्यामध्ये जेव्हा भांडणं व्हायची तेव्हा ते कॉमन फ्रेंड्सना सांगायची की अगं हे असं झालं आमच्यात, मग तो असं बोलला, ती असं बोलली. मग ते कॉमन फ्रेंड्स थ्रू प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि बरंच काही, तसं आम्ही कधीच केलेलं नाही आहे.
आणि त्याचा खूप फायदा होतो. तुम्हाला कळेल विथ द टाइम की तुमचं रिलेशनशिप किती स्ट्रॉंग होतं. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते इंटरनली बसून डिस्कस करून कम्युनिकेट करूनच सॉल्व्ह केले जातात. थर्ड पार्टीला इन्व्हॉल्व्ह करून ते कधीच सॉल्व्ह होत नाही, कारण त्या थर्ड पार्टीला माहितीच नसतं की तुम्ही दोघं कोणत्या फेजमधून जाताय. कारण म्हणूनच त्याला थर्ड पार्टी म्हणतात. ओके, तुमच्या दोघांचं नातं आहे ते तुम्हाला दोघांना सॉल्व्ह करायचं आहे. डोंट इन्व्हॉल्व्ह अदर्स. 5वी गोष्ट आहे तुमच्या इनसिक्युरिटीज आणि फेल्युअर्स. आता इनसिक्युरिटी आणि फेल्युअर्स या तुमच्या वैयक्तिक प्रवासाचा भाग आहे, पण त्या सगळ्यांसमोर उघड करणं कधी कधी तुमचं मनोबल खच्ची करतं. तर ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या सगळ्यांशी शेअर करणं टाळायला पाहिजे, कारण का लोक नेहमीच तुम्हाला आधार देतील असं नाही. ओके, लोक नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकतात, तुला हे जमणारच नाही किंवा अरे तू हे नेहमीच चुकतोस असं बोलणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. अशा गोष्टी तुमचा आत्मविश्वास पण कमी करतात आणि तुमचा फोकस पण डळमळीत करतात. तुम्हाला योग्य सल्ला मिळेल असंही नाही. काही लोक फक्त सल्ला देण्यासाठी सल्ला देतात, लॉजिकलेस असतो. मग ते तुमचं अपयश समजून न घेता त्यावर उगाच त्यांचं मत मांडतात. असं कर तसं कर असं म्हणणाऱ्या लोकांमुळे तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर स्वतः डाऊट घेताय. कशासाठी? आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमचं अपयश जे आहे ना गॉसिपमध्ये असं बदलतं. म्हणजे तुमच्या अपयशाबद्दल बोलल्यानंतर ते तुमच्या मागे इतरांसोबत चर्चेचा विषय बनू शकतं. यामुळे लोक तुमचं जे काय तुमचे फेल्युअर्स आहेत, इनसिक्युरिटीज आहेत तुमच्याच विरोधात ते वापर करतात आणि त्यामुळे अशा व्यक्तींवर विश्वास ठेवायचा नसतो. अशाच लोकांबरोबर शेअर करा ज्या लोकांवर तुम्ही 100% डोळे झाकून ट्रस्ट करताय. ओके, फक्त त्यांनाच तुमच्या समस्या सांगा. तुमच्या इनसिक्युरिटीज आणि फेल्युअर्सना कधीच तुमचं यश मिळवणं थांबवू देऊ नका. ठीक आहे, दे डोंट डिफाईन यू. वर्क ऑन देम आणि कम ओव्हर देम. म्हणजे त्यांना मागे टाकून पुढे निघा. पुढे छान छान आयुष्य आहे, छान मस्तपैकी जगा. तर या महत्त्वाच्या 5 गोष्टी होत्या ज्या प्लीज कोणाला सांगू नका. आणि जसं मगाशी पण सांगितलं, तुम्हाला असे काही एक्सपिरियन्स आले असतील आणि तुम्हाला शेअर करावेसे वाटत असतील तरच शेअर करा कमेंट्समधून. नसतील शेअर करावेसे वाटत तर नो इश्यूज, नाही शेअर केले तरी चालेल. आणि येस, माझ्या जानेवारी लेव्हल अप सिरीजची पूर्ण ताकद वापरणं विसरू नका. या सिरीजमध्ये 31 दिवसांमध्ये 31 व्हिडिओ आहेत जे तुमच्या जीवनाला नवीन ऊर्जा देणार आहेत. प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी वेगवेगळं शिकायला मिळणार आहे. आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर ते पण बघा. जसं मी म्हटलं, यावर्षी मी खूप सारे नवीन टॉपिक्स तुमच्याबरोबर मला शेअर करायचे आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला थोडंसं हे जे चेंज केलेलं आहे मी आपल्या चॅनलवर ते कसे वाटतात चेंजेस ते मला जरूर कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप ग्रोईंग अँड स्टे अमेझिंग. सी यू नेक्स्ट टाइम.